तुम्हाला अगदी साधं आणि चविष्ट काहीतरी खायचं असेल आणि नॉनव्हेजमधलं, तर हा चिकन मसाले भात ना नक्की एकदा ट्राय करा. तर काय करायचं, तांदूळ घ्यायचा अगदी सडसडीत, जो फडफडीत भात होतो ना तो इथं तांदूळ वापरायचा किंवा बिर्याणीचा तांदूळ वापरला तरी चालतो. आपण आज तयार करणार आहोत चिकन मसाले भात. तर एवढा वेळ नव्हता मला बिर्याणी तयार करण्यासाठी, म्हणून हा मी अगदी साधा सिंपल कमी मसाल्याचा कमी कष्टाचा चिकन मसाले भात तयार केला आहे. मिस्टरांची फरमाईश असल्यामुळे अर्धा तास अगोदर तांदूळ इथं भिजत घातला आहे. कांदा, मिरची, टमाटा सगळं लांबडत चिरून घेतलं आहे. हे आहे पुदिना, कोथिंबीर, भरपूर असा लसूण, आलं ही पेस्ट करून घेतली. मिस्टरांना चिकन पाहिजे होतं म्हणून त्यांना स्वच्छ धुवून हळद मीठ लावून ठेवायला सांगितलं आणि त्याला दही सुद्धा घातलं आहे. त्यामध्ये थोडेफार मी मसाले इथं वापरले आहेत, म्हणजे जे 2-3 असेल मसाले भाताचे वगैरे ते इथं घातलं आहे. तेल घालायचं थोडंसं. नॉनव्हेज म्हणलं की त्यामध्ये तेलाचा जास्त वापर करत असतो आपण. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचं मसाल्याचं चक्री फूल, दालचिनी आणि तमालपत्री. तर हे छान तडतडीत भाजलं की त्यामध्ये घालायचा 2 मिडियम साईजचे लांबडे असे कांदेसुद्धा थोडंसं भाजून झालं की आपण मसाले भात किंवा बिर्याणी करताना कांदा थोडासा न कच्चा ठेवला, भाजला नाही, मसाले भात किंवा बिर्याणीला छान टेस्ट येते. टमाटर घातले आहे, 2 मिरच्या घातल्या आहेत. मी इथं लाल तिखटाचा वापर करणार नाही, त्यामुळे मिरचीचा इथं मी वापर केला आहे. आणि ह्याबरोबर ना रस्सा, पातळ रस्सा करायचा, म्हणजे ना हा पिवळा भात, मिरची घातलेला हा मसाले भात आणि रस्सा चिकनचा ना कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त. त्यामध्ये आपण घातला आहे हळद मीठ लावून ठेवलेलं. त्यामध्ये दहीसुद्धा मी ॲड केलं आहे ही मिक्स करताना चिकन. तर हे चिकन मी घेतलं आहे 3 पावशेर. तर इथं 3 पावशेर तांदळाला मी 3 पावशेर चिकनाचा वापर केला आहे. इथं थोडंसं ह्या तेलामध्ये वापरून घ्यायचं. वापरलं की म्हणजे चिकन आहे ते अर्क आहे तो पाण्यामध्ये छान असं शिजला जातो. चिकन आहे त्या आमच्या पाण्यानं शिजलं जातं. त्यामुळं ना जास्त असं वेगळं काय शिजवून घ्यायची गरज नाही. आपण बिर्याणीला हा चिकन मसाले भाताला डायरेक्ट फोडणी देणार आहोत. हे तुम्हाला सांगतो की माझी आफरीन शेख म्हणून माझी मैत्रीण आहे, तिला मी ही रेसिपी विचारली आहे. ती अशा पद्धतीनं चिकन मसाले भात तयार करते. तर त्यामध्ये ती मला म्हणली की आम्ही जेव्हा असं चिकनचा मसाले भात करतो त्यामध्ये आम्ही शक्यतो पुदिना जास्त आणि आलं लसणाची जास्त पेस्ट घालतो. त्यामुळे ना ह्या भाताला मटनचा असू दे किंवा चिकनचा असू दे छान टेस्ट येते. त्यामुळं ना जे आपण हे लोक करतात की बिर्याणी वगैरे त्यांची चव छान लागते. तर इथं पुदिना पेस्ट घालून ना छान असं परतून घेतलं हे चिकन. तांदूळसुद्धा घातला आहे, 3 पावशेर तांदळाचा इथं वापर केला आहे. जितकं चिकन आहे तितकंच मी वापरलं आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाण केलं तरी चालतं. तर हे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं. तर लाल तिखट घालण्यापेक्षा अशा पद्धतीनं भात करून जसा केला ना तयार चिकनचा की वेगळंच कॉम्बिनेशन असं छान लागतं बरं का. ह्याचं भातसुद्धा छान लागतो, अगदी पुलावसारखा लागतो बरं का. पाणी ॲड करायचं, पाणी जास्त घालायची गरज पडत नाही, कारण की पाणी गरम करूनच घाला शक्यतो. त्यामध्ये घातला आहे मी थोडासा 2 चमचे सांबर मसाला, मसाले भाताचा मसाला घातला आहे. मसाल्याची आपली थीम आहे त्यामुळं बिर्याणी मसाला 1 चमचा घातला आहे. धना जिरा पावडर 1 चमचा घातला आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. तर एवढे 4 मसाले वापरले आहे, म्हणजे कमी मसाले वापरून मी इथं केले आहे. शक्यतो खडे मसाले जास्त वापर केला नाही किंवा बारीक करून घातलं नाही. अगदी बेसिक मसाले वापरूनच हा भात तयार केला. आणि विषय सांगू, माझ्या मिस्टरांना हेच मसाल्याचा भात आहे ना खूप आवडतो चिकनचा. मागच्या वेळेला मी केलता तेव्हा व्हिडिओ केला नव्हता, म्हणलं सहजच करायला गेलते, पण छान चवीला झालता. तर म्हणलं तर अशाच पद्धतीनं करायला गेले. अगदी माझे मिस्टरांना ह्या भाताचे फॅन झाले आहेत. सेकंड टाईम करताना म्हणलं व्हिडिओ करायचा म्हणून हा व्हिडिओ केला आहे. तर लिंबू पिळायला विसरायचं नाही, त्यामुळं खूप छान अशी चव येते. कोथिंबीर घालायची भरपूर अशी, देशी कोथिंबीरचा वापर केला आहे. तर तयार होत आहे आपली चिकनचा मसाले भात. थोडंसं वाफवून घ्यायचं, वाफवून घेईल तसं घटसर होतं, शिजलं जातं. तर बघू शकता हे शिजण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. गॅसची फ्लेम आहे ती लो मिडियम करूनच ह्या चिकनचा मसाले भात शिजवून घ्यायचा. मी रस्साची रेसिपी आहे ती दाखवली नाही ह्यामध्ये. तर गरमागरम हा चिकन मसाले भात, रस्सा आणि हे सॅलेड अगदी 1 नंबर लागत होतं. रेसिपी साधी असेल तर लई भारी लागत होती. धन्यवाद.